सार्थक आज त्याला कपडे घेण्यासाठी दुकानात आला होता. काही महिन्यापासून सार्थक काही पैसे साचवून ठेवत होता आणि त्यातूनच तो आज त्याच्यासाठी कपडे घेत होता. कारण त्याचे सगळे कपडे जुने झाले होते. सार्थकने त्याच्यासाठी एक शर्ट आणि एक पॅन्ट घेतली होती आणि त्याची किंमत 1,500 झाली होती. कपडे सार्थकला खूप आवडले होते. कपडे घेऊन तो काउंटरवर पैसे देऊ लागला. तेव्हाच त्याच्या बायकोचा गीताचा फोन आला आणि ती त्याला म्हणाली की अहो ऐका ना, मला एक ऑनलाईन ड्रेस खूप आवडला होता, त्यामुळे मी बुक केला होता आणि आज तो घरी आला आहे. प्लीज तुम्ही त्याचं ऑनलाईन पेमेंट करता का? हे बघा, त्याची किंमत ₹1000 आहे. आवडला आहे, प्लीज लवकर पेमेंट करा. सार्थक विचार करतो की असू द्या, आपल्या बायकोचं मन तो ड्रेस घेण्याचा आहे म्हटल्यावर आपण आज तिच्यासाठी ड्रेस घेऊ. काहीतरी विचार करून सार्थकने ₹1000 ऑनलाईन पे केले आणि त्याने त्याच्यासाठी तो ड्रेस घेतला नाही. जाताना तो दुकानदाराला म्हणतो की हा ड्रेस मी घेण्यासाठी नंतर कधीतरी येतो. आता सध्या मला खूप घाई आहे आणि सार्थक घरी जातो. घरी आल्यावर गीता तिचा ड्रेस तिच्या नवऱ्याला सार्थकला दाखवते. ड्रेसला पाहून गीता खूप खुश झाली होती. सार्थक पण ड्रेस पाहून खुश होता. अचानक गीता त्याला म्हणते की अहो, तुम्ही म्हणाला होता की आज तुम्ही पण तुमच्यासाठी कपडे घेऊन येणार आहात. मग तुम्ही कपडे का घेऊन आला नाही? अगं जाऊ दे, माझं काय, मी कधी पण कपडे घेऊ शकतो. पण हा पिंक ड्रेस तुझ्यावर खूपच खुलून दिसणार आहे. प्लीज बायको, हा ड्रेस मला आत्ता तू घालून दाखवशील का? गीता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की खरंच तुम्ही खूप कंजूस आहात. असे किती पैसे जाणार होते तुमच्या ड्रेसला, म्हणून न ड्रेस घेताच आला आहात. तुमचे सगळे कपडे जुने झाले आहेत. अगं जाऊ दे, माझा विचार करू नकोस. तू तर खुश आहेस ना की तुझा ड्रेस आला आहे. बरं ते जाऊ दे, आता लवकर जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. असं म्हणून सार्थक विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सार्थकला खूप ताप आणि खोकला आलेला असतो. गीता त्याच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते आणि म्हणते की अहो, काय झालंय आहे, तुम्ही खूपच खोकलत आहात. अगं काही नाही, थोडा ताप आला आहे आणि खोकला पण थोडा आहे. अहो, तुम्ही खूपच केअरलेस आहात. चला बरं, आवरा, आपण डॉक्टरांना दाखवून येऊ. सार्थक तिला म्हणाला अगं, डॉक्टराकडे जाण्याची काहीच गरज नाही. ऑफिसला गेल्यावर मी मेडिकलमधून गोळी घेतो आणि खातो. तू काळजी करू नकोस. आणि असं पण डॉक्टरकडे गेलो तर विनाकारण 500-600 वाया जातील. अहो, तुम्ही पण ना नेहमी कंजूसी का करत असता? एवढे पैसे साचून तुम्ही त्या पैशाचं काय करणार आहात? कमीत कमी स्वतःच्या तब्येतीची तर काळजी घ्यावी. आणि अशा प्रकारे गीता नेहमी त्याला कंजूसपणा, पैसे वापरतात म्हणून टोमणे देत असायची आणि यावर सार्थक काहीच बोलत नसायचा. जेव्हा आवरून सार्थक ऑफिसला चालला होता तेव्हा त्याची नजर त्याच्या आईच्या खोलीत गेली. तेव्हा त्याला समजलं की त्याची आई खोकलत आहे. तो पटकन आईपाशी जातो आणि म्हणतो, काय झालं आहे आई, तू का खोकलत आहेस? तुझी तब्येत ठीक नाही का? याच्यावर सार्थकची आई त्याला म्हणते की काय नाही झालं माझ्या बाळा, फक्त वातावरणात बदललं त्यामुळे शरीरात थोडासा बदल झाला आहे. त्यामुळे थोडासा खोकला आणि थोडासा ताप आलेला आहे. सार्थक आईला म्हणतो, आई, तुझ्या तब्येतीकडे तू दुर्लक्ष करत जाऊ नकोस. हे अजिबात चांगलं नाही. तुझं वय पाहिलं आहे का? चल बरं लवकर, आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. गीता दारात उभी राहून मायलेकाचे सगळे बोलणे पाहत होती, ऐकत होती. ती विचार करते, स्वतःला दवाखान्यात जायचं म्हटल्यावर विषय टाळतात, परंतु आई आजारी आहे म्हणून लगेचच आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पळत चालले आहेत.
स्वतःला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणल्यावर पैसे जातात, पण आईसाठी लगेच पैसे खर्च करण्यासाठी तयार आहात. यांना जे काही करायचं आहे ते करू दे. मला तर फक्त माझ्याशी मतलब आहे. मला तर मी जे मागते ते तर मला मिळत आहे. बाकीचे जे काही करतील त्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही, असं मनातल्या मनात म्हणत गीता तिच्या कामाला लागते. सार्थक त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखवून घरी येतो. आईसाठी तो 500 रुपये घालून येतो आणि स्वतःसाठी 10-20 रुपयाची एक गोळी आणून खातो. असेच दिवस जात होते. एके दिवशी तो ऑफिसला चालला होता. जेव्हा तो बूट घालतो तेव्हा त्याला समजतं की बूट आता तुटायला लागला आहे. असा तुटलेला बूट घालायला त्याला त्याचीच लाज वाटू लागली. पैसे जमा करून ठेवले होते. तो ऑफिसवरून येताना त्याच्यासाठी आज बूट घेणार होता. बूट घेण्यासाठी तो जसा दुकानामध्ये जातो तसाच त्याच्या मोबाईलवर त्याच्या मुलीचा फोन येतो. तिकडून त्याची मुलगी त्याला म्हणते की बाबा, उद्या माझ्या स्कूलमध्ये फंक्शन आहे. त्याच्यासाठी मला पिंक फ्रॉक पाहिजे आहे. तुम्ही प्लीज येताना माझ्यासाठी पिंक कलरचा फ्रॉक घेऊन येता का बाबा? जर तुम्ही उद्या ड्रेस घेऊन नाही आला तर मला दुसऱ्या कलरचा ड्रेस घालून जावं लागेल आणि दुसरा ड्रेस घालून गेल्यावर सगळ्या क्लासमधील मुले माझ्याकडे बघून हसतील. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून सार्थक हसतो आणि म्हणतो, काळजी करू नको बाळा, मी तुझ्यासाठी नक्की फ्रॉक घेऊन येतो. त्यामुळे तुला कोणी सुद्धा शाळेत चिडवणार नाही. तो तिथून कपड्याच्या दुकानात जातो आणि 5 वर्षाच्या मुलीसाठी पिंक कलरचा फ्रॉक घेतो आणि विचार करतो की फेविक्विक घेऊन मी आता माझा बूट चिटकवणार. खरंच एक पुरुष आपल्या गरजा बाजूला ठेवून आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. आपल्या परिवारासाठी तो काही पण करायला तयार असतो आणि अशा प्रकारे दरवेळेस प्रमाणे आज पण सार्थक त्याच्यासाठी काही खरेदी करू शकत नाही, कारण नेहमी त्याचा परिवार आडवा येत होता. सार्थक घरी जातो. फ्रॉक पाहून त्याची मुलगी खूप खुश होते. तेव्हा तिथे त्याची बायको गीता येते आणि म्हणते की ऐका ना, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. सार्थक म्हणतो, हा तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणून मी तुला जाण्यासाठी थांबवणार नाही. ती म्हणते की अहो, मला माझ्यासाठी साडी आणि काहीतरी शॉपिंग करायची आहे. सार्थक लगेचच त्याच्या खिशातून कोणत्या तरी कामाला 5,000 रुपये ठेवले होते ते काढतो आणि गीताच्या हातात ठेवतो. एका आठवड्यानंतर गीता तिच्या मैत्रिणीच्या लग्नात जाण्यासाठी तयार होते. तिची मुलगी पण तयार होते आणि सार्थक पण तयार होऊन येतो. सार्थकला पाहून ती म्हणते, काय तुम्ही किती जुने कपडे घातले आहेत. सार्थक म्हणतो, काही हरकत नाही, मला याची सवय आहे. पण गीता म्हणते की मला अडचण आहे. तुम्ही असे कपडे घालून माझ्यासोबत लग्नाला यायचं नाही. तिथे गेल्यावर माझी लाजेने मान खाली होईल. तुम्ही एवढे पैसे साठवून काय करणार आहात? एक जोडी चांगली कपड्याची तुमच्याकडे नाही. माझं तर नशीबच खराब आहे की माझ्या पदरात कंजूस नवरा पडला आहे. माझ्या मैत्रिणीचे नवरे किती चांगले आहेत. ते त्यांच्या बायकोवर आणि स्वतःवर खूप पैसे खर्च करतात. त्यांचे नवरे हाय स्टँडर्ड राहतात आणि माझा एक नवरा आहे ज्याला कुठे बाहेर जाण्यासाठी एक सुद्धा कपडा धड नाही. बघेल तेव्हा पैसे नाहीत, पैसे कमी आहेत, हे लेक्चर ऐकावे लागते. गीताचं बोलणं ऐकून सार्थकला राग येतो आणि तो रागात गीताला म्हणतो, बस कर गीता, तुझी पण बोलण्याची एक लिमिट असते. याच्या पुढे जर मी काही ऐकलं तर हा माझा अपमान आहे असे मी समजेल. तू कधी याचा विचार केला नाहीस, परंतु तुला माहीत आहे का, तुझ्या मनात येईल ती वस्तू तू खरेदी करत आहे. पण ज्या वस्तूचे पैसे मी देतो ना, घरात कशाची पण कमी असेल तर ती वस्तू मी माझ्या खिशातून आणतो. तुला माहीत आहे का, काल तुला 5,000 रुपये कशाचे दिले आहेत? ते 5,000 रुपये घर भाड्याचे आहेत. मला आता घर भाडं कोणाकडून तर उधार घेऊन द्यावे लागणार आहे. तुला तर फक्त तुझी काळजी असते. कधी विचार केला आहे का,
आपल्या नवऱ्याचा पगार एवढा कमी आहे, त्यामध्ये तो सगळं कसं मॅनेज करत असेल? तू कधी विचार केला नाही की मी कुठे पैसे खर्च करतो? सगळे वस्तू एवढ्याशा पगारीत कसा आणत असेल? तुझे आणि तुझ्या मुलीचे पण नेहमी काही ना काही डिमांड असते. त्याला एक्स्ट्रा पैसे जातात, घरात पैसे जातात, मग एवढे पैसे जाऊन माझ्याकडे किती पैसे वाचत? कधी तू हिशोब केला आहे का? एक एक रुपया जोडून मी महिन्याला कसा खर्च करतो हे मलाच माहीत आहे. शिवाय आजकाल किती महागाई झाली आहे हे तुला माहीत नाही का? स्वतःसाठी काही घेण्यासाठी मी जेव्हा दुकानात जातो तेव्हा घरातल्या जिम्मेदाऱ्या माझ्या पुढे येऊन थांबतात. मी घरासाठी किती राबतो हे तुला दिसत नाही, पण मी कंजूसपणा करतो यामुळे तू नेहमी मला टोमणे मारत असते. अगं तुला काय माहीत, एक पुरुष आपल्या परिवारासाठी काय काय करत असतो. आज तुला माझे कपडे चांगले वाटत नसतील, पण कधी तू विचार केला आहे का मी माझ्यासाठी नवीन कपडे का आणत नसेल? मला पण वाटतं की मी नवीन कपडे आणावं घालावं, पण नाही आणू शकत कारण ते पैसे मला घरात वापरणे महत्त्वाचे वाटते. तू कधी पाहिलं आहे का मी माझा बूट फाटका आहे, मला नवीन बूट लागेल? पण नाही, तुला तर फक्त तुला काय पाहिजे त्याच्याशी मतलब आहे. एक माणूस घराच्या जिम्मेदारीमध्ये असा अडकतो त्याला बाहेर काढणं खूप मुश्किल आहे. पूर्ण दिवस या पैशासाठी ऑफिसमध्ये राबत असतो, परंतु त्यातला काही पैसे मी माझ्या खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करतो. पण तुमच्यासाठी मी थोडा पण विचार करत नाही. लगेच मी तुमच्यासाठी माझ्याकडील पैसे खर्च करत असतो. मी एवढं करून पण तू कंजूसपणाचा टोमणा मला ऐकवत लागते. कधी तू माझ्याबद्दल विचार केलास की मी घर कसं चालवत असेल? काहीही विचार न करता गीता तू मला काही पण कशी बोलू शकते? मी आपल्या परिवारासाठी सगळं काही करतो. बोलता बोलता सार्थकच्या डोळ्यातून पाणी आलं. सार्थकचं बोलणं ऐकून गीता विचार करू लागली की खरंच मी तर याबद्दल विचार नाही केला कधी. नवऱ्याकडे पैसे आहेत का नाहीत तिने कधीच विचारला नाही की डायरेक्ट तिच्या गरजा त्याला सांगत असायची. तिने हिशोब करायला सुरुवात केली. तिला समजलं की आपल्या नवऱ्याकडे खरंच काही पैसे शिल्लक राहत नाही. तर मग मी त्याला असे कसे म्हणू शकते की एवढे पैसे साठवून तुम्ही काय करणार आहात? सार्थकने तिला तिच्या वागण्याचा आरसा दाखवला. तिने लगेच आपल्या नवऱ्याची माफी मागितली. अहो, मला आता कळाले की तुम्ही स्वतःसाठी कपडे आणि बूट विकत का घेत नाहीत, कारण तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. जरी राहिले तरी आम्ही तुम्हाला काही ना काही आणायला सांगत असतो. तर मित्रांनो, आपला नवरा, भाऊ किंवा आपले वडील आपल्या घरासाठी अनेक कर्तव्य पार पाडत असतात. तर मग आपले पण काही कर्तव्य आहेत की जे आपल्यासाठी राबतात, त्यांना पण आपण आनंद दिला पाहिजे. आपण पण आपला थोड्या गरजा कमी करून त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. असं केलं म्हणजे त्या माणसाला समाधान वाटणार नाही का? ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.